खया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभंग क्रमांक 3994 अभंग क्रमांक 3994 ब्रह्मसाम्राज्य कैवल्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय तथा शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि अखिल संत विश्वमांदेहळ्ळी यांच्या असीम अपार कृपानुग्रहामुळे परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर बाबा यांच्या सत्य संकल्पातून आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्री त्यामधील तुकोपनिषद गाथा अष्टादशाह श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व वेदांत सत्संग समिती या दोघांच्याही सम्मिलित आयोजनाने बाबांच्या प्रेरणेने प्रतिवर्षाप्रमाणे जवळजवळ 30 वर्ष झालेली आहे आणि यावर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा हा तुकोपनिषद 4ही वेदाचं चिंतन या प्रस्तुत गाथ्यामधून आपणाला या ठिकाणी ज्ञान मिळत आहे. सज्जना हो, खरोखर आपल्या जीवनामध्ये आपण आळंदीमध्ये ज्ञान ग्रहण करून ऋषिकेश, हरिद्वार, काशी किंवा अन्य ठिकाणी आपण शास्त्री करत असतो, आचार्य करत असतो, PhD करत असतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानतरी अद्वैत वेदांत प्रस्थानत्रीचे 3 ग्रंथ भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. भगवद्गीतेच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी, उपनिषदेच्या ठिकाणी संत जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि ब्रह्मसूत्राच्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचं भागवत
तर ही उत्तम प्रकारे बाबांनी ही जी आपणाला आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयीचा समन्वय रात्री सुंदर महाराजांनी सांगितलं की आपण ज्या वेळेला सगळे संस्कृतचे ग्रंथ शिकून आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वाङ्मय किती महान आहे हे आपल्याला संस्कृत कळल्याशिवाय कळत नाही, शिकल्याशिवाय आपल्याला आपली महत्ता कळत नाही. आणि म्हणून अधिक विस्तार न करता माझ्या वाट्याला जे बाबांच्या आज्ञेने बाबांच्या इच्छेने जे 9 प्रकारचे अभंग प्रकरण आहे, शेज आरतीचं प्रकरण परमार्थ करत असताना आपल्याला श्रीमद भागवतामध्ये 4 प्रकारचे युग परत्वे साधन सांगितलेली आहेत. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये अर्थात सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्याचं ध्यान केल्याने प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. आणि द्वापार युगामध्ये द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून प्रस्तुत जे प्रकरण आहे हे शेज आरती अर्थात हे एक प्रकारची मोठी पूजा अर्चा, जसं भागवतामध्ये पृथ्वी राजाने पूजा केली, अर्चा केली आणि भगवान परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले, त्या पद्धतीने हे शेज आरतीचं प्रकरण एक प्रकारे मोठी नाम पूजा अर्चा या साधनेचं मोठं एक शेज आरती अंग आहे. आता आरतीचा आपण जर विचार केला, शेज या शब्दाचे 2 अर्थ आहे. शेज म्हणजे जवळ आणि शेज या शब्दाचा अर्थ शय्या. आणि आरती या शब्दाचा अर्थ असमंतात रती अर्थात जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत अर्थात मरेपर्यंत अखंड भगवान परमात्म्याच्या ज्ञान भक्ती वैराग्यामध्ये ज्ञानामध्ये रममाण होणं याला आरती असं म्हणतात. किंवा उठल्यापासून झोपेमध्ये जाईपर्यंत जी आपल्याकडून क्रिया घडत असते, जी सगळ्या प्रकारची साधना आपल्याकडून घडत असते, त्या ठिकाणी त्याला आरती असं म्हणतात. आणि तुमचं आपलं जीवन बाबांनी या वारकरी प्रस्थानतरीच्या माध्यमातून उठल्यापासून वेदांत वाक्येषु सदा रमन्ते, आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती होण्याकरिता आरती हे एक मोठं साधनेचं अंग आहे. परंतु व्यवहारामध्ये कार्यक्रमामध्ये असं दिसतंय की आपण सगळे कार्यक्रम सावकाश होत असतात, पण आरती आली की फार घाई होते. लवकर आरती उरकून घ्या, म्हणजे याचा अर्थ असमंतात रती भगवान परमात्म्याला अगोदर चांगल्या प्रकारे शयेवरती भगवान परमात्म्याला झोपू घालावं. अर्थात भगवान परमात्मा झोपत नसतात, ते नित्य जागे असतात. परंतु भगवान परमात्म्याची ही एक प्रकारची शेज आरतीची ही एक मोठी साधना आहे. आरतीचे 2-3 प्रकार आहेत. एक प्रातःकालीन आरती, एक सायंकालीन आरती आणि एक शेज आरती. अर्थात भगवान गोकुळामध्ये श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे की सर्व प्रकारच्या गवळणी गोपिका अंतरंग जे भक्त आहेत, जोपर्यंत भगवान परमात्मा झोपत नाही, भगवान परमात्म्याला झोपवलं जात नसायचं, तोपर्यंत कोणीही अंतरंग साधक स्वतः झोपत नसायचे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण मात्र पंढरीश पांडुरंग परमात्म्याला रुक्मिणी मातेला आपण पडदा वगैरे लावून झोपू घालावं आणि नंतर आपण झोपावं असं शास्त्र आहे. नामचिंतन करावं. म्हणून इथं प्रस्तुत या अभंगामधून आपल्याला या शेज आरतीच्या प्रकरणामध्ये पहिला अभंग आहे, झाली पाकसिद्धी वाट पाहे रखुमाई, उदक तापले डेरा चिकसा मर्दू द्या पायी, उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी, उभ्या अंचवना गोपिका कळस घेऊनी, अवघ्या सावचित्त
सेवे लागी सकळा उद्धव अक्रूर आले पाचारू मुळा सावरिली शेज सुमन याती सुगंधा रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा तुका विनंती करी पाहे पंढरी राणा असा सावचित्त सांगे सकळा जना. ज्या वेळेला भगवान परमात्मा हे विश्रांती घेण्याकरता सर्व प्रकारचे भाविक भक्त त्या द्वापार युगामध्ये मात्र त्या ठिकाणी नामसाधना चालू होती. त्यावेळेला शेज आरतीच्या प्रसंगामध्ये महाराज म्हणतात, रुक्मिणी आईसाहेब वाट पाहू लागलेले आहेत. पाकसिद्धी झाली रुखुमाई वाट पाहे. रुक्मिणी आईसाहेब त्या ठिकाणी वाट पाहू लागल्या की देवा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. डेरा उदक तापले पायी चिकसा मर्दू द्या. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याला शयेवर झोपवायचं, भगवान परमात्म्याची ती साधना चालू आहे, त्यावेळेला भगवान परमात्म्याचे अगदी कोमट पाण्याने, गरम पाण्याने सुंदर प्रकारे त्या ठिकाणी हातपाय भगवान परमात्म्याचे हातपाय धुवून आणि भगवान परमात्म्याच्या त्या पायाला चिकसा मर्दू द्या. पायी चिकसा, चिकसा या शब्दाचा अर्थ सुगंधी उटणे, नाना प्रकारचे सुगंधी उटणे मात्र पायाला लावून आणि सुंदर प्रकारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा त्यांची चालू आहे. उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी उभ्या अंचवना गोपिका कळस घेऊन. हे पांडुरंगा देवा आता उठा, उशीर झाला भोजनी. कारण पुन्हा सगळी ही पूजा उठणे लावून झोपवण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याला यथोक्त शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी पोटभर भोजन देवाने केलं पाहिजे. याकरिता मात्र त्या ठिकाणी जेवणाला उशीर झालेला आहे. आणि सर्व प्रकारच्या ज्या गोपिका आहेत, गोपिका कळस घेऊन उभ्या अंचवना, सर्व प्रकारच्या गोपिका कळस अंतरंग अशा प्रकारचे जे अनन्य भक्त आहेत. गोपिका या शब्दाचा अर्थ सगळ्या प्रकारचे अनन्य भावाने भजन करणारे जे भक्त आहेत त्यांना गोपिका असं म्हटलेलं आहे. तुम्ही आपण सर्वजण अनन्य भावाने भक्ती करत असताना मात्र त्या ठिकाणी नाना प्रकारचे सुवर्ण कळस घेऊन हातपाय धुण्याकरता मात्र त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आणि मग पुढे महाराज म्हणतात, अवघ्या सावचित्त सेवे लागी सकळा उद्धव अक्रूर आले पाचारू मुळा. त्यावेळेला सकाळा सेवे लागी अवघ्या सावचित्त, त्यावेळेला मग सर्व प्रकारच्या अंतरंग ज्या गवळणी भक्त त्यांना सांगितलं की कुठल्या प्रकार सर्वांनी अगदी दक्ष होऊन तत्पर होऊन सेवेकरिता उभ्या राहिलेले आहेत. पण त्यावेळेला कोण कोण आलेले आहेत तर उद्धव अक्रूर पाचारू मुळा आले. स्वतः उद्धवजी त्याचबरोबर अक्रूरजी हे भगवान परमात्म्याला बोलावण्याकरता आलेले आहेत. सज्जना हो, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. किंवा चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी डोळे झाकुनी पाठीमागे उभी ती जनी. कारण जेवढे अवतार झालेले आहेत त्या त्या अवतारामध्ये संत जगद्गुरु तुकोबाराय होते. विस्तार आपला मागीच अष्टादशामध्ये सर्वांना ज्ञात आहे की कृतयुगामध्ये अंगद रूपाने देवाने भक्ती केली. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाच्या रूपाने केली. त्रेतायुगामध्ये अंगद रूपाने जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती केली. आणि द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपाने भगवान परमात्मा भक्ती करत आहेत. आणि कलियुगामध्ये संत नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचेच अवतार संत जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तर उद्धव अक्रूर पाचारू मुळा आले, बोलावण्याकरता आलेले आहेत. म्हणून आता सर्वजण तत्पर झालेले आहेत, आपण निघाले पाहिजे. आणि म्हणून पुढे सुंदर आणखी वर्णन करतात, सावरिली सेज सुमन याती सुगंधा रत्नदीप ताटे वाळा विडिया विनोदा. सुगंधा सुमन याती सेज सावरिली.
रत्नदीप विनोदा वाळा विडिया, अनेक प्रकारच्या सुगंधित सुमन सुंदर प्रकारच्या फुलांनी शय्या अगदी सुशोभित केलेली आहे, सजवलेली आहे. देवाला झोपण्याकरता, विश्राम करण्याकरता ताटामध्ये रत्नदीप लावलेले आहेत. तांबूल, सुगंधित अत्तर, करमणुकीचं साधनाची साहित्य सर्व अगदी ताटामध्ये षोडशोपचारी पूजा करण्याकरता ठेवलेली आहे. तुका विनंती करी पाहे पंढरी राणा, असा सावचित्त सांगे सकळ जना. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर भाव काढतात की हे पंढरी राणा विनंती करी पाहे, मी विनंती करत आहे, माझ्याकडे पहा. आणि जे भगवान परमात्म्याच्या शेज आरती करता आलेले सर्व अंतरंग भक्त त्यांनाही मात्र त्या ठिकाणी सकळ ज्यांना सांगे असा सावचित्त, सगळ्या भाविकांना अंतरंग भक्तांना महाराज म्हणतात की सगळ्यांनाही मी प्रार्थना केली, सांगितलं की तुम्ही गडबड करायची नाही, सावकाश मात्र त्या ठिकाणी आपल्याला सर्व भगवान परमात्म्याची सेवा करायची आहे, असा हा अभंगाचा भाव. पुढे उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्यांचे गजर, मृदंग अपार टाळ घोळ, जोडून या कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवून या, तुका म्हणे काय पडिये ते मागा, आपुलाले सांगा सुख दुःख. हा अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे, पण मला असं वाटायचं की हा सकाळच्या प्रातःकालीन प्रहरातील प्रसंगातील अभंग आहे. पण हा अभंग भगवान परमात्म्याला शेज आरतीच्या वेळेला जेव्हा भगवान परमात्म्याची ही विनवणी केली जाते त्यावेळचा त्या प्रसंगातील हा अभंग आहे की नारायण उठिले उठा सकळ जन. भगवान परमात्मा, आता महाराज म्हणतात भगवान परमात्मा उठलेले आहेत विनवणी केल्यानंतर, आणि बाकी सर्व भाविकांनाही महाराज म्हणतात उठा सकळ जन, आता आपणही सेवेकरता तत्पर व्हा, उठा. आनंदले मुनिजन तिन्ही लोक, मुनिजन तिन्ही लोक आनंदले, तिन्ही लोकातले अर्थात स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणजे तिन्ही लोकांमधील जे अंतरंग भक्त आहेत, जे भगवान परमात्म्याच्या सेवेकरता तत्पर होते, त्यांना मात्र त्या ठिकाणी मोठा भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर आनंद झालेला आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. कारण अंतरंग होऊन भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना भगवान परमात्म्याची प्रत्येक क्रियेमध्ये त्या भक्ताला मोठा आनंद होत असतो. तिन्ही लोकातले सर्व भक्तजन त्यांना आनंद झालेला आहे. आणि मग आनंदाचा प्रतीक काय आहे तर पुढे वर्णन करतात, करा जय जयकार वाद्यांचे गजर, मृदंग अपार टाळ घोळ. जय जयकार करा गजर वाद्यांचे. मग भगवान परमात्मा उठलेले आहेत, सर्वांना आनंद झालेला आहे, आणि मग मात्र त्या ठिकाणी मृदंग, विणा, टाळ सगळ्या या साहित्याने भगवान परमात्म्याच्या नामाचा गजर केला पाहिजे. मृदंग टाळ घोळ अपार, अर्थात टाळ मृदंग विणा घेऊन सर्वांनी जयघोष केला पाहिजे भगवान परमात्म्याच्या नामाचा. आणि मग जयघोष करून पुढे सांगतात, जोडून या कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवून या. कर जोडून या सादर मुख पहा, शिर पायावरी ठेवून या. आपण ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात असतो, त्यावेळेला अगोदर आपण ज्या वेळेला 10 फूट 20 फूट अंतरावरूनच आपण कर जोडतो, कर जोडून या, कर जोडतो. आणि कर जोडल्यानंतर भगवंताचं सादर मुख, जे भगवान परमात्म्याचं प्रेमाने शुद्ध भावाने आपण मुख अगोदरही पाहतो, आणि शिर पायावरी ठेवून या. आणि मग नंतर गेल्यानं आपण जवळ गेल्याबरोबर पहिला आपण डोका आणि हात ठेवण्याचा प्रयत्न करतो, लगेच डोका हात पटकन ठेवतो, आणि जर उशीर केला तर मात्र आपल्याला लोटलं जातं. म्हणून
आपण भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जात असताना फोन सुद्धा उचलायचा नाही, तो दोष सांगितलेला आहे. आणि ज्या वेळेला देवाच्या जवळ गेलं की मात्र कुणी काही बोललं तरी आपण बोलायचं नाही. पुढे वर्णन करतायत, कारण हे भक्तीचे म्हणजे पूजेचे सुंदर अंतरंग नियम सांगितलेले आहेत की शिर पायावरी ठेवून या. तुका म्हणे काय पड येते ते मागा, आपुलाले सांगा सुख दुःख. भगवान परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर मग महाराज म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल, पड येते ते मागा, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये मग जी इच्छा असेल किंवा अंतःकरणामध्ये जे काही सुख दुःख असेल ते सुख दुःख आपुलाले सांगा, भगवान परमात्म्याला सांगा. सज्जना हो, अनेक वेळा आपण परमपूज्य गुरुवर्य बाबांच्या मुखातून, संपूर्ण महाराज मंडळींच्या मुखातून शास्त्रोक्त पद्धतीने आपण ऐकलेलं आहे की खरोखर आपलं दुःख आपण देवाशिवाय अन्य कोणालाही सांगू नये. कारण आपण अन्य आपल्या सुहृद जनाला जर सांगितलं तर ते अगदी खिन्न होऊन ऐकतात, पण बाहेर हसून सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपलं जे काही अंतःकरणातलं हितगुज, जे काही सुख दुःख सगळं भगवान परमात्म्याला आपण सांगितलं पाहिजे. आणि तोच परमात्मा विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. किंवा मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. इच्छा व्यते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. आणि म्हणून भगवान परमात्म्या पुढेच आपण त्या ठिकाणी आपल्या ते पण स्पष्ट न करता, आता वास्तविक देवाला सांगायची गरज नाही, खरा भक्त देवाला काही मागत नसतात. जे सामान्य अर्थ विषयी पामर हेच त्या ठिकाणी मागतात. देवाला मागायची गरज नाही. आपण काय मागावं हे सुद्धा देवाला अंतरीचे किंवा न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वंभर परी हरचिन लगे. आणि म्हणून जे काही जरी व्यावहारिक पद्धतीने काही मागायचं असेल तर प्रेमाने भगवान परमात्म्याला मागावं, सुखदुःख भगवान परमात्म्याला सांगावं. सुखदुःख भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या दुःखाचा प्रभाव निश्चित रूपाने कमी केल्याशिवाय राहणार नाही. पुढे पुन्हा आणखी सुंदर वर्णन करतात. घडिया घालून तळी चालती वनमाळी, उमटती कोवळी कुंकुमाची, वंदा चरण रज अवघे सकळ जन, तारी येले पाशान उदकी जेने, पैस धरुणी चाला ठाकत ठाई ठाई, मौन्य धरुणी काही न बोलावे, तुका अवसरू जाणवितो पुढे, उघडली महाल मंदिरे कवाडे. ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं दर्शन वगैरे करून अंतरंग भक्त भगवान परमात्म्याच्या क्रियेमध्ये, त्या सेवेमध्ये तत्पर आहेत, त्यावेळेला सांगतात की ज्या वेळेला भगवान परमात्मा उभे राहिलेले आहेत, घडिया घालूनी वनमाळी तळी चालती. वनमाळी तो परमात्मा, भगवान परमात्मा ज्या जमिनीवरून, ज्या रस्त्यावरून भगवान परमात्मा निघालेले आहेत, तिथं वस्त्रांच्या पायघड्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर कुंकुमाची कोवळी कुंकुमाची उमटती, अर्थात भगवान परमात्म्याचे जे सुकुमार चरण आहे त्या ठिकाणी ते हे सुकुमार समचरण. ते सुकुमार पावले, हळदी कुंकू वगैरे सर्व प्रकारची फुलाची शय्या केलेली आहे आणि त्यावरती भगवान परमात्म्याचे चरण ठसे उमटू लागलेले आहेत. आणि ते चरण ठसे उमटल्यानंतर आपण वंदा चरण रज अवघे सकळ जन, तारियेले पाशान उदकी जेने. अवघे सकळ जन चरण रज वंदा. महाराज म्हणतात की हे भाविकांनो, आपण भगवान परमात्मा आता निघालेले आहेत, सर्वांनी भगवान परमात्म्याच्या चरणाचं त्या ठिकाणी रात्री महाराजांनी सांगितलं की चरण रजो मोहोभिषेक, भगवान परमात्म्याच्या चरण राजाचा स्पर्श त्या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे. कारण साधू संतांचे आणि भगवंताचे चरणराजामुळे आपले अनंत प्रकारचे दुःख जात असतात. आणि म्हणून सर्वांनी चरणरज वंदन करा, दर्शन करा. कारण का, जेने पाशान उदकी तारी येले, ज्या भगवान परमात्म्याच्या नामामुळे मात्र त्या ठिकाणी लंकेवर जात असताना
राम म्हणून त्या ठिकाणी पाषाण दगड फेकल्याबरोबर टाकल्याबरोबर ते दगड सुद्धा देवाच्या नामाने तरुण गेलेले आहेत. असं भगवान परमात्म्याच्या नामाचा, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा महिमा आहे. आणि चालत असताना पैस धरुनी चाला ठाकत ठाई ठाई, मौन्य धरुनी काही न बोलावे. ठाई ठाई ठाकत, पैस धरुनी ठाई ठाई ठाकत चाला. कारण ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे आपल्याला जात असताना ठाकत म्हणजे थांबत थांबत उभा राहत आणि पैस धरून म्हणजे जागा ठेवून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जसं गुरुवर्य वगैरे कुणी आलं की आपण मागे पुढे काय करतो, सर्वांना थोडं दूर करतो आणि बाबांना किंवा गुरुवर्यांना, आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानी पुरुषांना, देवाला जागा दिली पाहिजे. असं चाललं पाहिजे. नाहीतर काही काही नवीन आलेले तसेच घुसतात, त्यांना माहिती नसतं की इथे कोण आलेले आहेत. आणि म्हणून इथं शिष्टाचारही सांगितलेला आहे की कसं चालावं. आता देवाने अन्य ठिकाणी हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तोच भाव इथं वर्णन केलेला आहे. मौन्य धरुनी काही न बोलावे. कारण मौन धारण करून आपण काहीही त्यावेळेला बोलू नये. कारण भगवान परमात्म्याच्या मोठी शिवेचं हे अंग आहे, मौन धारण करावं. तसं तर वास्तविक साधकाने कमी बोलावं. माऊलींनी आपल्याला सांगितलेले साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कमी बोलावं. कारण जास्त बोलणारा हा खरं बोलेल असं अजिबात नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. आणि म्हणून मौन धारण करून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. महाराज म्हणतात, तुका अवसरू जाणवितो पुढे, उघडली महाल मंदिरे कवाडे. पुढे गेल्यानंतर भगवान परमात्म्याचा जो आतला शय्यागृहाचं जे मोठं मंदिर आहे, त्या महालाचे दरवाजे, महाल कवाडे मंदिरे उघडली. ती महालाचे, भगवंताच्या त्या मंदिराचे दरवाजे अगोदरच उघडलेले आहेत. कारण मी स्वतः जाणवितो पुढे अवसरू. महाराज म्हणतात, मी मात्र त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळेला पुढे गेल्यानंतर मी सांगत आहे, तुम्ही काही गडबड करायची नाही. कारण जशी जशी परिस्थिती असेल त्यानुसार वेळेमध्ये काय फेर बदल होईल ते मात्र इथं सर्व संयोजक मंडळी सांगतीलच. पुढे भगवान परमात्मा ज्या वेळेला आपल्या शय्यागृहामध्ये, मंदिरामध्ये, महालामध्ये जातात त्यावेळची स्थिती कशी आहे सुंदर महाराज वर्णन करतात. भितरी गेले हरी रहा क्षण भरी, होईल फळ धीर करावा. भगवान परमात्म्याच्या नामसाधनेमध्ये अंतरंग झालेले जे भक्त आहेत तर वर्णन करतात, हरी भितरी गेले क्षणभरी रहा. अर्थात भगवान परमात्मा आता मंदिरामध्ये, महालामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही मात्र त्या ठिकाणी अगदी क्षणभर थांबा. होईल फळ धीर करावा. कारण भगवान परमात्मा आत महालामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आपण कुठल्या प्रकारचे जरी तुम्ही अंतःकरणामध्ये काही इच्छा व्यक्त मागच्या अभंगामध्ये पड येते ते मागा, जी इच्छा केलेली असेल त्या ठिकाणी होईल फळ धीर करावा. कारण परमार्थामध्ये तातडी करून चालत नाही. तुका म्हणे येथे नाही चालत तातडी, वेळ प्राप्त काळ घडी आल्याविनं. कारण परमार्थामध्ये रात्री काल 3 ते 5च्या सत्रामध्ये बाबांनी खूप सुंदर वर्णन केलं. कारण 3 अभंग अगदी मार्मिक होते. कारण आळंदीला आल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अशी धारणा आहे की मी 4 वर्षामध्ये उत्कृष्ट नामवंत कीर्तनकार झालो पाहिजे, आहे का नाही. म्हणजे ही जी काय एक प्रकारे अंतःकरणामध्ये तातडी. पण हे नाही की आपण ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, एकनाथी भागवत ही वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरी किंवा संस्कृतचं सगळं आपण लघुसिद्धांत कौमुदीपासून भांडारकरपासून सगळे ग्रंथ शिकावे आणि मग मात्र त्या ठिकाणी पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाणं फळ त्याचे. कमीत कमी 12 वर्षेपर्यंत त्या ठिकाणी साधकाने चांगल्या प्रकारे अंतरंग होऊन अभ्यास केला पाहिजे, तेव्हाच सांगण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. परंतु मात्र ही एक प्रकारे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हळूहळू सर्वांनी
आता इथून पुढे अभ्यासाला लागलं पाहिजे, म्हणून बाल कीर्तनकार ही परंपराही थोडीशी वारकरी संप्रदायाच्या विरोधामध्ये. बाबांनी काल जसं सांगितलं की प्रत्येकाला आपला वारकरी संप्रदायात आता पांडुरंग महाराजाच्या मुखातून अभंग ऐकले की असं वाटतं की आपण गोड अंतकरणाला ते भिडले जातात, परंतु तातडी चालत नाही. म्हणून इथं म्हणतात धीर करावा, परमार्थामध्ये धैर्य पाहिजे. न करी त्वरा ऐके मात, क्षणेक निवांत बैसावे. मात ऐके न करी त्वरा, कारण महाराज म्हणतात की सगळ्या अंतरंग भक्तांना सांगतायत की तुम्ही माझं मात ऐका, गोष्ट ऐका, न करी त्वरा, त्वरा करायची नाही, घाई करू नका. एक क्षण निवांत बैसावे, कारण देवाची द्वारी उभा क्षण भरी, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपण रममान झालो पाहिजे. आणि म्हणून इथं म्हणतात एक क्षण निवांत बैसावे, कारण इथं अष्टादशाला आल्यानंतर जर आपण आद्योपांत निवांत होऊन आपण जर श्रवण केलं तर त्या श्रवणाचं श्रवण मनन निधिध्यासनाचं फळ त्या ठिकाणी आपणाला प्राप्त होत असतं. करोनिया मर्दन सारिले पाणी, नाले देव अंग पुसी भवानी. ज्या वेळेला भगवान परमात्मा पुढे निघू लागलेले आहेत तर मर्दन करोनिया पाणी सारिले, भगवान परमात्म्याच्या अंगाला नाना प्रकारच्या सुगंधयुक्त अंगाला उठणे सोडून पाणी सारिले, अर्थात भगवंताच्या चरणाची सेवा करण्याकरता धुण्याकरता पाणी त्या ठिकाणी काढलेलं आहे. देव नाले अंग पुसी भवानी. आणि मग भगवान परमात्म्याने नाहले, याचा अर्थ भगवान परमात्म्याची पाद्यपूजा, भगवान परमात्म्याने स्नान केल्यानंतर भवानी अंग पुसी, रुक्मिणी आई साहेब भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी अंग पुसू लागलेले आहेत. नेसला सोनसळा विनवी रुखुमाई, वाढिले आता ठाई चालावेजी. महाराज म्हणतात की जी रुखुमाई, कारण रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी एवढ्या आतुरतेने देवाची वाट पाहू लागलेले आहेत की देव सोनसाळा नेसला, भगवान परमात्मा जरतारी पितांबर भगवंताने धारण केलेला आहे. ठाई आता चलावे वाढिले, आता आपण लवकरात लवकर आतमध्ये गेलं पाहिजे, कारण संपूर्ण ताट पंचपक्वान्नाने वाढून ठेवलेलं आहे. आणि म्हणून देवाला विनवणी या ठिकाणी करू लागलेले आहेत. करोने या भोजन घातले अंचवन, आनंदे नारायण पहुडले. भोजन करोनिया अंचवन घातले, देवाचं भोजन झाल्यानंतर हात धुण्याकरता स्वच्छ सुंदर त्या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे. नारायण आनंदे पहुडले, आणि भगवंताने भोजन वगैरे केल्यानंतर भगवान परमात्मा एका बाजूला कलंडलेले आहेत. पहुडले या शब्दाचा अर्थ कलंडले, म्हणजे ज्या वेळेला आपण झोपतो तर झोपल्यानंतर लगेच काही आपल्याला डोळा लागत, पण अगोदर आपण पाय लांबून एका बाजूला कलंडत असतो. तकिया असेल तर तकियाला कलंडतो, उशी असेल तर उशी, हात वगैरे ठेवून एका बाजूला आपण एका करवटवरती होतो. तर भगवान परमात्मा देव प्रसन्न होऊन भोजन करून एका बाजूला कलंडलेले आहेत. महाराज म्हणतात तुका मात जाणवे आता, सकळा बहुता होती चित्ती. बहुता सकळा बहुता चित्ती होती मात जाणवी आता. महाराज म्हणतात तुमच्या अंतरंग भक्तांना महाराज म्हणतात की तुमच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा किंवा जी अंतःकरणामध्ये पुढं काय होणार आहे, पुढं देव कसे त्या ठिकाणी, पुढची अवस्था देवाची काय आहे, हे मात्र त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना मी सांगत आहे, जाणवत आहे, प्रेरणा देत आहे. पुढच्या अभंगामध्ये पुन्हा त्या ठिकाणी सुंदर रुक्मिणी आई साहेबाकडे त्या ठिकाणी सगळे अंतरंग भक्त प्रार्थना करू लागलेले आहेत. द्याजी आम्हा काही सांगाजी रखुमाई, शेष उरले ते ठाई सनकादिका. जी रखुमाई आम्हा काही द्याजी, कारण
देव महाराज म्हणतात की रुक्मिणी आईसाहेबांना जे जे अंतरंग भक्त आहेत त्या ठिकाणी ते म्हणू लागलेले आहेत की महाराज आता देवाने जेवण वगैरे केलं, देव कलंडलेले आहेत, देव आराम करू लागलेले आहेत, पण देवाच्या ताटामध्ये काही उच्चिष्ट असेल ना. आणि म्हणून ती जे अंतरंग भक्त ज्या वेळेला प्रार्थना करू लागले त्यावेळेला महाराज म्हणतात की रुक्मिणी आई साहेबाला विनवणी केल्यानंतर उरले ते ठाई शेष उरले ते ठाई सनकादिका, की हे रुक्मिणी आई साहेब जे काही ताटामध्ये शेष उरलेलं आहे ते मात्र सनकादिकांना सांगा की आम्हाला मात्र त्या ठिकाणी काही ना काहीतरी तो प्रसाद द्या. बघा याचा अर्थ व्यावहारिक असा होतो की देवाच्या ताटातलं संताच्या ताटातलं कधी आपण साधकाने फेकून देऊ नये, कारण तो प्रसाद आहे. आणि इथं आपण लक्षार्थ जर घेतला तर श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सर्वप्रथम जो संवाद झाला, ज्या वेळेला भक्ती मातेचे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य मूर्छित होऊन पडलेले आहेत त्यावेळेला मात्र नारद महर्षीने त्या भक्ती मातेची सांत्वना केली. आणि मी हरीचा दास म्हणवणार नाही जोपर्यंत ज्ञान वैराग्याला उठवणार नाही. गीतेचे पाठ केले, अन्य पुराणाचे पाठ केले, पण ज्ञान वैराग्य उठले नाही. पण ज्या वेळेला तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, ज्या वेळेला मग हिमालयामध्ये गेले तिथं 24 अवतारापैकी प्रथम अवतार सनकादिक महर्षी सनंदन आणि सनत कुमार असे सृष्टीचे आदी अवतार. तर पहिला संवाद आनंदवन हरिद्वार या ठिकाणी मात्र सनकादिक महर्षी ज्ञानयज्ञम करिष्यामी, त्यावेळेला ज्ञानयज्ञ करा असं नारद महर्षीला सूचना केली. नारद महर्षीने सांगितलं, म्हटले ज्ञानयज्ञ करण्याकरता तुम्हाला वरून केदारनाथवरून हिमालयामधून खाली हरिद्वाराला यावं लागेल आणि मग दिल्ली आदी करून सगळे भाविक भक्तांना मी घेऊन येतो. आणि मग त्यावेळेला पहिला संवाद सनकादिक महर्षी आणि भक्तिमाता नारद महर्षींचा झाला. आणि म्हणून सनकादिक महर्षींचं हे जे तत्वज्ञान आहे मात्र त्या ठिकाणी इथं सांगतात की सनकादिकांना प्रार्थना करा की मग आम्हाला काही ना काहीतरी शेष द्या, म्हणजे अर्थात ज्ञान द्या. टोकत बाहेरी बैसलो आशा पुराया ग्रासा एकमेका, आशेने आशा टोकत बैसलो बाहेरी ग्रासा एकमेका पुराया. सांगतात की आम्ही मोठ्या आशेने इथं हे दातारा, आता पुढचंही त्या ठिकाणी उत्तरार्धाचाही इथं संबंध आहे की असं करून आम्ही दातारा टोकत बैसलो बाहेरी बैसलो आशा, अर्थात आम्ही आशा धरून मोठ्या प्रेमाने शुद्ध अंतःकरणाने कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण अशा भावनेने आम्ही आशा करून प्रसादाची वाट पाहून आम्ही अनंत काळपासून बसलेलो आहोत. आणि आम्हाला जो प्रसाद दिला जाईल ग्रास एकमेका पुराया, आम्हाला थोडा जरी त्या ठिकाणी अवशेष प्राप्त झाले तरी त्या ठिकाणी आम्ही ते सर्वांना थोडा थोडा प्रसाद त्या ठिकाणी आम्ही देऊ. येथवरी आलो तुझी या नावे आस करून आम्ही दातारा, हे दातारा आम्ही तुझ्या नावे येथवरी आलो आस करून, आम्ही मात्र तुझ्या नामामुळे इथं आळंदीमध्ये किंवा ज्ञान ग्रहण करण्याकरता आलेलो आहोत. आणि आम्हाला मात्र जर त्या ठिकाणी प्रसाद मिळाला नाही, ज्ञानरूपी प्रसाद मिळाला नाही तर मग कसं होईल. म्हणून आम्ही मोठी आशा धरून इथं तुझ्या नामामुळे आलेलो आहोत. प्रेम देऊनी बहुडा दिला तुका म्हणे आता विठ्ठल बोला, प्रेम देऊनी बहुडा दिला. महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याने इथं सर्व भाविक भक्तांना प्रेम देऊनी, अर्थात महाराज म्हणतात की भगवान परमात्मा आपल्याला ज्या वेळेला आपण भगवान परमात्म्याची अनन्य भक्ती करतो त्यावेळेला भगवान परमात्मा आपल्याला वैराग्य आणि प्रेम देत असतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी ते वैराग्यनी, हा मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य, हा म्हणजे अशा प्रकारे वैराग्य रूपी प्रसाद त्या ठिकाणी देत असतात.
प्रेमप्रसाद, तिथं वैराग्य सांगितलेलं आहे, पण प्रेमप्रसाद भगवान परमात्मा देत असतात. म्हणून प्रेम देऊनी बोहडा दिला, म्हणजे निरोप दिला. महाराज म्हणतात की देवाने आपल्याला प्रेम दिलेलं आहे असं महाराज अंतरंग सगळ्या भक्तांना सांगू लागलेले आहेत. तुका म्हणे आता विठ्ठल बोला, पण मग देवाने काय सांगितलं की आता तुम्ही विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नाम प्रेमाने घ्या. सज्जना हो, देवाचं मनोगत आणि संतांचं मनोगत एकच आहे. जसं महाराजांचे अभंग आहेत की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, तसं देवाचे त्या ठिकाणी देवाचंही मत असंच आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने नामसाधना करावी, ज्ञान भक्ती वैराग्य ज्ञानामध्ये रत राहावं. संस्कृत शिकून मात्र ग्रंथ समन्वय लावून आपल्या आत्मस्वरूपामध्ये नित्य रत राहावं, हे भगवंताचं मनोगत आहे. आणि म्हणून तुका म्हणे आता विठ्ठल बोला. महाराज म्हणतात आता सर्वांनी भगवंताने प्रेम देऊन आपल्याला विठ्ठल नामाची साधना सांगितलेली आहे. बहुडविले जन मन झाले निश्चळ, चुकवणी कोल्हाळ आला तुका. आणि मग मात्र त्या ठिकाणी जन बहुडविले, सगळ्या भाविकांना मात्र त्या ठिकाणी परत पाठवलेलं आहे. मन निश्चळ झाले, मन सगळ्यांचं त्या ठिकाणी शांत झालेलं आहे. चुकवणी कोल्हाळ आला तुका. आणि मग सर्व गोंधळ गोंगाट सगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी तो आवाज सगळं मी मात्र त्या ठिकाणी चुकून, महाराज म्हणतात की मी मात्र त्या ठिकाणी आता इथं तुमच्या समोर आलेलो आहे. पर्यंकी निद्रा करावे शयन, रुक्माई आपण समोहित. हे देवा, आता आपण पर्यंकी शयन निद्रा करावे, रुक्माई आपण समोहित, अर्थात रुक्मिणी मातेच्या समोर सहित आपण मात्र त्या ठिकाणी आता विश्राम करावा. घेऊन आलो हाती टाळविणा, सेविशी चरणा स्वामीची या. आणि हातामध्ये हाती टाळविणा घेऊन आलो चरणा स्वामीची या सेवेसी. आणि हातामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्म्याला झोपू घातलं त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी टाळ विना वगैरे घेऊन भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता मी आलेलो आहे. आणि आपणही नित्य निरंतर देवाला जोपर्यंत विश्राम करत नाही तोपर्यंत आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण स्वामीची काया वाचा मनाने सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुका म्हणे आता परिसावी सादरे, बोबडी उत्तरे पांडुरंगा. महाराज म्हणतात देवा, आता हे पांडुरंगा बोबडी उत्तरे सादरे परिसावी, आदरपूर्वक ही जी माझ्या वाणीद्वारे मी तुमचं नामचिंतन करत आहेत. महाराज म्हणतात आता परिसावी सादरे, आदरपूर्वक मात्र त्या ठिकाणी भगवान देवाने आपलं हे नामचिंतन ऐकावं अशी प्रार्थना भगवान परमात्म्याला या अभंगामधून आहे. नाचे गाणे माझा जवळ येईल ठाव, निरोपीन भाव होईल तो. कारण भक्ताचा निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. कारण भक्तांचा स्वधर्म, भक्तांची निष्ठा काय आहे की गाणे नाचे माझा जवळील ठाव. देवाचं नाम गाणं, देवाचं चिंतन करणं, देवासमोर नाचणं हा माझा मूळचा भाव आहे. भाव होईल तो निरोपीन. आणि त्या भक्तीच्या माध्यमाने जे काही हावभाव निर्माण होतील ते मात्र त्या ठिकाणी ते मी तुम्हाला सांगेल, निरोपील प्रगट करील. तुम्हा निद्रा मज अज्ञाते स्वभावे, उतरून जीवे जाईन लोन. आणि मग तुम्ही ज्या वेळेला देवा झोपल्यानंतर मग मला सहजच आज्ञा मिळेल की आता तुम्ही काय करा, उतरून जीवे जाईन लोन. तुम्ही झोपल्यानंतर मी बाहेर जाण्या अगोदर माझा जीव भाव, अहम भाव, जे अहम मम अध्यास हे सगळं त्या ठिकाणी तुमच्यावर ओवाळून टाकील. नामा म्हणे जीवे करीन निम्म लोन, विटे सहित चरण ओवाळीनं. कारण आपला जो जीव भाव आहे, जो द्वैत भाव आहे तो मात्र त्या ठिकाणी मी ओवाळून टाकेल. एकाएकी बहु करीन सुस्वरे, मधुर उत्तरे आवडीने. आणि मग एकांतामध्ये महाराज म्हणतात की मधुर उत्तरे सुस्वरे आवडीने बहु करीन एकाएकी. म्हणजे एकांतामध्ये मात्र त्या ठिकाणी मी आवडीने
त्या ठिकाणी तुमचं नित्य निरंतर चिंतन करील. इथं जे अद्वैत वेदांत वाक्येशु सदा रमन्ते आपलं जे चिंतन चालू आहे हे एक प्रकारे एकांतामध्ये आणि आपल्या मूळ स्वरूपाकडे आपलं हे चिंतन चालू आहे सज्जना हो. आणि म्हणून इथं म्हणतात की भगवान परमात्म्याला एकांतामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर मग एकाएकी सुस्वर भावाने भगवान परमात्म्याच्या आवडीने प्रेमाने मी उत्तर गाईल, चिंतन करील. आणि तो भगवान परमात्म्याचं सामर्थ्य पुढच्या चरणात सांगतात. तुका म्हणे तू जगदानी उदार, फेडशील भार एक वेळे. आणि मला माहिती आहे की देवा तू जगदानी उदार जगदानी, तू मोठा जगदानी आहे, अर्थात दानशूर आहे, उदार आहे. आणि त्यामुळे मात्र माझा कायमचा भार, माझं अहम अध्यास मम अध्यास जीव भाव, तो निश्चित रूपाने त्या ठिकाणी अशी अकाट्य अगदी अतूट विश्वास भगवान परमात्म्याचा मात्र त्या ठिकाणी त्या जगद्गुरु तुकोबारा म्हणतात सगळ्या भक्तांचा असा अतूट विश्वास असतो की माझं जन्म मरणाचं कायमचं दुःख भार तू त्या ठिकाणी फेडशील असं मला माहिती आहे. सिनली ती सेवका देवनी इच्छादान, केला अभिमाने अंगीकार. देवा आतापर्यंत ज्यांना ज्यांना तू इच्छित दान दिलेलं आहे, इच्छादान देऊनी सेवका सेनेली ती, परंतु इच्छादान देत असताना जो भक्ताला भगवान परमात्मा अभिमाने अंगीकार केला, कारण हा माझा भक्त आहे, हा माझा अंतरंग भक्त आहे, त्या भक्ताला मात्र त्या ठिकाणी भक्ताचा अभिमान धारण करून आणि भक्ताच्या अंतःकरणातली दोष नष्ट करून त्या भक्ताचा अंगीकार केल्यामुळे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला मोठा सीन झालेला आहे. आणि म्हणून अहो दीनानाथा आनंदमूर्ती, तुम्हाशी शोभती ब्रिदे ऐसी. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्यालाच दीनानाथ आनंदमूर्ती ब्रिदे तुम्हाशी ऐशी शोभती, देवालाच हे सगळ्या प्रकारचे ब्रीद शोभले जातात. आता कोणतीही पदवी त्या ठिकाणी अगोदर टाकतं आहे का नाही. हा शांती ब्रह्म, त्याचबरोबर साधक हृदय किंवा अन्य प्रकारच्या त्या ठिकाणी त्या शोभल्या पाहिजे. गुरुवरे बाबांना साधक हृदय ही पदवी टाकल्याशिवाय पुढचं नाव लिहू नये, कारण सगळ्या किंवा बाबांना शांतीब्रह्म बाबांना आपण कोरेकर बाबांना शांतीब्रह्म टाकल्याशिवाय एकेरी नावाने कधी आपण लिहू नये. कारण का तसा अधिकार पाहून हा अधिकार सांगायची गरज नाही, तो त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. तसं इथं म्हणतात की तुका म्हणे तू जगदानी उदार, अहो दीनानाथा आनंदमूर्ती तुम्हाची शोभती ब्रिदे ऐसी, तुम्हालाच त्या ठिकाणी ती ब्रिदे शोभतात, त्या पदव्या शोभतात. बहुतांनी विनवले बहुता प्रकारी, सकळा ठाई हरी पुरली ती. बहुता प्रकारी बहुतांनी विनविले, बहुत प्रकारे बहुतांनी विनवलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे, परंतु हरी सकाळा ठाई पुरवली ती. पण हे देवा तुम्हीच करतुम अकर्तुम अन्यथा करतुम सर्व शक्तिमान तुम्हीच आहात. 16,108 धर्मपत्न्यांबरोबर त्या ठिकाणी लीला करून तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, मात्र त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्ही पुरून उरलेले आहात. तुका म्हणे आगा कुटुंब वत्सला, कोण तुझी लीला जाणी ऐसी. देवा तुमची लीला मात्र आगा कुटुंब वत्सला, तुझी लीला कोण ऐसी कोण जाणे, कारण तुझ्या कृष्णात परम किमपि तत्व महम न जाणे. देवाच्या स्वरूपाचा महिमा आजपर्यंत त्या ठिकाणी अनन्य भक्ताशिवाय कोणालाही कळलेला नाही. शेवटचा अभंग आपल्या सत्रातील हा अभंग संत जगद्गुरु तुकोबारायांचे बंधुराज कान्होबारायांचा अभंग आहे, परंतु या शेज आरतीला या प्रकरणाला जोडून आलेला आहे. म्हणून खंदारकरच्या गाथ्यामध्ये त्याचा मराठी अनुवाद सुद्धा नाही. उठा भागली ती उजगारा, चला स्वामी निद्रा करा. हे स्वामी आता झोपण्याकरता मात्र त्या ठिकाणी उजगारा, तुम्ही मोठे दमलेले आहात, भागलेले आहात, आता मात्र लवकरात लवकर तुम्ही विश्राम करण्याकरता लवकरात लवकर उठा. कारण रुक्मिणी आहे साहेब, वाट पाहते रुक्मिणी उभी मंचक सावरुनी. कारण रुक्मिणी आहे साहेब, रुक्मिणी वाट पाहते मंचक सावरुनी उभी. सगळं त्या ठिकाणी मंचक म्हणजे भगवान परमात्म्याच्या झोपण्याची शय्या सगळे अगदी सुसज्जित झालेली आहे, सुशोभित झालेली आहे.
आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण तुम्ही चाललं पाहिजे. केली करा क्षमा बडबड पुरुषोत्तमा. महाराज म्हणतात आतापर्यंत हे पुरुषोत्तमा बडबड केली क्षमा करा. आतापर्यंत मी जे बोललेलो आहे, जी विनवणी केलेली आहे, त्याबद्दल मात्र त्या ठिकाणी मला क्षमा करा. लागतो चरणा तुकया बंधू नारायणा. जगद्गुरु तुकोबार यांचे बंधुराज कानुबारा म्हणतात मी केवळ एवढंच की तुमच्या चरणाला मात्र त्या ठिकाणी हे नारायणा तुमच्या चरणाला लागतो, म्हणजे तुमचे चरणाची त्या ठिकाणी मी सेवा करत आहे. आणि आता मात्र लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमच्या चरणाशिवाय अन्य काही आश्रय नाही, अशा प्रकारे कानुबारायांनी या ठिकाणी प्रार्थना केली, विनंती केली. आता या ठिकाणी ही झालेली सेवा परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या आज्ञेतून प्रेरणेतून प्राप्त झालेली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हा महोत्सव या ठिकाणी होत आहे. मोठे मोठे इथं संपूर्ण एका वनी बळी रे हा ज्यांची गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे असे साधक या ठिकाणी सर्व महादेव स्वरूप बसलेले आहेत. आणि म्हणून झालेली सेवा आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य आणि त्याचबरोबर गुरुवर्य डॉक्टर बाबा यांच्याकडून जे काही श्रवण झालं त्या ठिकाणी तेच मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आहे, जे काही अपशब्द गेलेले असतील माझ्या वाणीचे दोष आहेत. झालेली सेवा भगवान ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारा